माझ्यावरती हुतात्मा साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहार केल्याच्या संदर्भातले जे सातत्याने जे आरोप होत होते त्यामध्ये काल म्हटले, आजच्या काही वर्तमानपत्रात आलंय 3000 कोटीचा गैरव्यवहार. एवढं शक्य आहे का? हे काहीही बोललं जातंय, कसंही बोललं जातंय आणि ते माध्यमांच्याकडून लोकांच्याकडे गैरसमज त्यामधून पसरतोय. वास्तविक पाहता हे चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या 100% चुकीच्या आहेत. हुतात्मा शिक्षण उद्योग समूहात कुठेही गैरव्यवहार झालेला नाही. इतर संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललं जातंय की त्या संस्थांच्या मध्ये गैरव्यवहार आहे, त्या कमकुवत आहेत, डबघाईला आहेत. असं कोणतंही नाही उदाहरण. सर्व संस्था हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधल्या व्यवस्थित त्यांच्या पायावरती उभा आहेत आणि त्यांचं कामकाज चोख चाललेलं आहे. त्या ठिकाणचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतात. चांगल्या कामाला चांगलं म्हणणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर माझ्या कामकाजाच्या अनुषंगानं काही चर्चा केल्या गेल्या. वास्तविक पाहता आतापर्यंतच्या कामकाजामध्ये सातत्यानं इतर साखर कारखान्यांच्या पेक्षा ऊसाला जास्तीत जास्त दर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कामगारांना वेळच्या वेळेला पगार दिलेला आहे. बँकांचे हप्ते वेळच्या वेळेला फेडलेले आहेत. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक ते आरोप सातत्यानं केले जातात. ही गोष्ट 100% ही लोकांना रुचणारी नाही. लोकांनी ओळखलंय आता कशा पद्धतीने हे चाललेलं आहे. ते सगळं घरातलं भांडण, घरातले जे काही गोष्टी असतील ते इथं चौकात आणून त्यावरती ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याचा सगळ्याचा परिणाम हुतात्माच्या कामकाजावरती होतोय. तेव्हा माझं सातत्यानं सांगितलंय, मागं सांगितलंय, आजही सांगतोय की तुम्ही ताबडतोबीनं आंदोलन थांबवा. मोलॅसिस आणि बगॅसच्या किमतीच्या संदर्भामध्ये सुद्धा कारखाना बंद झाल्यानंतर मोलॅसिसचे असतील बगॅसचे असतील ते दर हे उंच असतात. ज्या वेळेला कारखाना चालू असतो त्यावेळी ते कमी असतात. हे सर्वांना माहिती आहे. आपल्या सुद्धा कारखान्याची मागचे रेट बघितले तर तीच परिस्थिती आहे. ऑफ सीझन मध्ये 100% दर जादा असतात आणि साखरेचे दर सुद्धा साधारणपणे मे मध्ये जून मध्ये हे जरा उन्हाळ्यामध्ये मागणी वाढत असते आणि जर कोटा कमी आला तर दर वाढत असतात. आणि म्हणून आपण सुद्धा या गोष्टीचा अभ्यास करणं आणि सगळ्यांनी उत्पन्न वाढेल कसं कारखान्याचं या दृष्टीने प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. गुरुवारी 7 मे रोजी सदाभाऊ खोत यांनी माझीही भेट घेतली, आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, आमच्यावर चर्चा केल्या आणि त्या दिवशी संध्याकाळी काही वाळव्यातले, काही नागटांचे, काही गोटकिंडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी होती आणि रात्री समाधानकारक चर्चा झाली. तो जो प्रस्ताव होता तो आम्हालाही मान्य होता, त्यांनाही मान्य होता. आंदोलन थांबवायची ही चर्चा झाली. आणि असं असताना सुद्धा परत काल सदाभाऊ खोत आणि CB पाटील साहेब आले होते. त्यांनी सांगितलेले जे सगळे प्रस्ताव होते सदाभाऊ खोत आणि CB पाटील यांनी कामेरीचे, ते आम्हाला मान्य आहेत म्हणून पण सांगितलेलं आहे. असं असलं तरी सुद्धा आंदोलन का लांबवतात हे कळत नाही. तेव्हा लोकांना वेठीस धरायचं थांबवूया. आंदोलन संपण्याच्या दृष्टीनं मागं पुढं होण्याची माझी तयारी आहे हे पण मी सदाभाऊ खोत आणि CB पाटील साहेबांना सांगितलेलं आहे. तेव्हा आंदोलन थांबवून काम करणं हे महत्वाचं आहे. सगळ्यांनी कामात लक्ष घालूया. आज सुद्धा अधिकारी, कर्मचारी, संचालक, पदाधिकारी या सगळ्यांच्यावरती ताणतणाव आहे. तो ताणतणाव थांबेल आणि कामाला सगळी मिळून गती दिली तर निश्चितपणाने हे कामकाज पुढे नेण्यासाठी फायद्याचं होईल. एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय.